याच्यात सर्व सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. प्रदीपला तुम्ही बघताय, प्रदीप काटकर आणि प्रथमेश जाधव ही जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे. सलामीची जोडी या ठिकाणी आपण बघतोय मैदानामध्ये पोहोचली आहे. खूप महत्त्वाचा मॅच असेल. सलामीची जोडी प्रदीप काटकर स्ट्राईकवरती आहे, नॉन स्ट्राईक एंडला बॅट्समॅन प्रथमेश जाधव, गोलंदाजी मार्कवर शैलेश कोलकांडला तुम्ही बघताय. गुहागर तालुक्यातला एक जबरदस्त खेळाडू आहे, अनुभवी खेळाडू आहे. बरेच वर्ष त्यानं टेनिस बॉल करता दिलेत आणि तो गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन पंताचा सिग्नल येतोय. मॅचला सुरुवात केली जाईल. एक चांगला मॅच होतोय, एक चांगला मॅच प्रेक्षकांकरिता एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये. ऑल सेट, ऑल राईट, लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. शेवटचा मॅच आजच्या दिवसातला पहिला बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केला, एक्स्ट्रा कव्हर आणि या ठिकाणी पॉईंटच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. दणदण करत चेंडू सीमा बार. पहिल्या बॉल वरती वार चेंडू सीमा बार, चौकार. थँक्यू. पहिल्या बॉल वरती आपण बघितलं तर प्रदीप काटकरच्या बॅटमधनं ऑफनमच्या बाहेरचा बॉल होता, त्याला कट केलाय. दोन खेळाडूच्या मधला गॅप शोधला आणि चेंडू सीमा पार केलाय. दुसऱ्या बॉलवरती आपण बघितलं तर निश्चित या बॉलवरती एक सिंगल घेण्यामध्ये यशस्वी राहिलेत. प्रदीपचा विचार केला तर हलक्या हाताने चेंडूला ढकललं होतं. एका दबाने संघाची स्थिती आपण बघितली तर 3 एकूण धावा आपण जर बघितले तर 5 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि गोलंदाजी मार्कवर शैलेश कोलकांडला तुम्ही बघताय. शैलेश वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं पहिलं षटक घेऊन पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. अकोट डब्याचा चेंडू मोठा फटका कायचा ऑन साईडला चेंडूला केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. खांडकडे सांचडे दणदणे एका अप्रतिम उत्तुंग षटकार. थँक्यू. या बॉलवरती टायमिंग चांगला झालाय. बॅटच्या मधोमध चेंडू आलाय, चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा धाब्यामध्ये खेळलाय चेंडू. लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. क्षेत्ररक्षक श्याम नरलकर चेंडू खाली येतोय आणि झेल माफ करा श्याम नसेल योगेशला तुम्ही बघितला. लॉंग ऑफला योगेश होता, त्याच्या हातामधनं जेल सुटला, प्रयत्न केले होते आणि जेल सुटल्यानंतर एक धाव मिळेल. जेल कोणाचा सुटलाय तर प्रथमेश जाधवचा झेल सुटलाय. धावफलकावरती धाबा येते एकूण 12 धाबा. बिनगणाच्या मोबदल्या डावातलं पहिलं षटक गोलंदाज शैलेश झेल पकडला असता तर या षटकामध्ये प्रथमेशला ब्रेक दिला गेला असता, परंतु तसं होत नाहीये. प्रथमेश खूप चांगली बॅटिंग करतोय. स्ट्राईक एंडला प्रदीप काटकरला तुम्ही बघताय बॅटिंग करण्याकरता सज्ज आहे. पावल्यांचा वापर केलाय, टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून गेलाय. स्टेप आउट झाले, ते पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅटवर चेंडू येत नाहीये. धावफलक आपण बघितलं तर 12 धावा. पहिल्या षटकातल्या चेंडूचा विचार केला तर पहिल्या षटकातली 5 चेंडूचं केंद्र संपलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. ओमसाई 11चा संघ टॉस हारल्यानंतर या मॅचमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाजी करण्याकरता सज्ज आहे. गोलंदाज सज्ज. ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत राजकिरणला तुम्ही बघताय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या बिनगडी बाद 13 धावा. पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा संघ नागा अर्जुन खापरे 13 धावा. बिनगडांच्या मोबदल्यात सलेवाची जोडी प्रदीप आणि प्रथमेश मैदानामध्ये आहे. 13 धावा झालेत. कुठेच जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. चिपळूण प्रीमियर लीग 2025 पर्व 4 आणि याच्यात सर्व. एक छोटासा ब्रेकमध्ये गाणं घेतोय. गाण्यानंतर दुसऱ्या षटकाकडे जाणार आहोत. थैंक यू. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं फिटनेस क्रिकेट क्लब चिपळूण प्रेजेंट चिपळूण प्रीमियर लीग 2025 और चौथा सीजन चल रहा है. आज का दूसरे दिन का यह आखिरी मुकाबला. पावर प्ले के अंदर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज राजकिरण को आप देख रहे हैं. फील्डिंग देखिए 10 मैन, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी का रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर आप देख रहे हैं. अब तक फिलहाल 13 रन बगैर किसी नुकसान के शॉर्ट फाइंडिंग की तरफ इस गेंद को खेलते हुए
प्रदीप काटकर मैदान के अंदर बैटिंग कर रहे हैं। एक गेंद पर प्रथमेश यादव, रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के पर गेंदबाजी करने के लिए राजकिरण आए दूसरे ओवर के अंदर। 14 रन बने बगैर किसी नुकसान के। कहानी अब तक दूसरे ओवर के अंदर चल रही है। भारी तादाद में दर्शक भी हैं, उनका भी स्वागत है। और यूट्यूब पर भी दर्शक देख रहे हैं, उनका भी स्वागत। मैदान के अंदर भी कुछ दर्शक जो क्रिकेट से लगाव रखते हैं, क्रिकेट से प्यार करते हैं, वो क्रिकेट देखने के लिए आत्मबंध तलब के ऐतिहासिक मैदान पर राजकिरण मैन फ्रॉम गुहागर तालुके के एक अच्छे खिलाड़ी है। टेनिस बॉल के अंदर इन्होंने नाम बनाया। प्रथमेश भी गुहागर से बिलोंग करते के स्ट्राइकर इन पर गए और ये अपने तालुके का नाम, अपने डिस्ट्रिक्ट का नाम बनाने की कोशिश इस प्रीमियर लीग के माध्यम से। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, इस ओवर के अगली गेंद। ये गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है और गेंद अंदर से गई है। छठे और पांचवें और छठे स्टंप के ऊपर गेंद करते हुए बल्लेबाज ने छेड़छाड़ी करने की कोई कोशिश नहीं की। बिंदी गेंद की समाप्ति। रन संख्या 14 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात की जब दूसरा ओवर कहानी का चल रहा है। इस ओवर के अगली गेंद ओवर द विकेट। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। बल्ले के निचले से पर लगने के बाद गेंद लॉन्ग ऑन की तरफ चली गई। शैलेश कोलकट को आप देख रहे हैं, अच्छी फील्डिंग और स्ट्राइक पर थ्रो करते हुए। स्ट्राइकर इन की तरफ थ्रो आया, विकेट कीपर की तरफ थ्रो जाता हुआ सिंगल मुकम्मल हुआ। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 15 रन बगैर किसी नुकसान के। ओवर की बात की जब दूसरा ओवर कहानी का चल रहा है। मैंडेटरी पावर प्ले का ओवर चल रहा है। दूसरा ओवर इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट। रिवर्स करने की कोशिश, सीधे बल्ले से रन आ रहे, बल्ला टेढ़ा करने की कोशिश चल रही है। गलत सोच के साथ क्रिकेट चलता हुआ। सोच का दायरा जितना बड़ा होगा उतना एक बार फिर मैच अच्छा हो सकता है। ये देखिए गलत सोच थी। गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में, रन की कोई गुंजाइश नहीं है। रन संख्या रुकी हुई 15 रन बगैर किसी नुकसान के। राजकिरण इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मार पर और अच्छी गेंद थी, बहुत अच्छी तरीके से इस गेंद को खेलते हुए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, जड़ में गेंद थी और रक्षात्मक ढंग के साथ खेला। इनको पता कि जोखिम नहीं लेना चाहते, बड़ा मुकाबला चल रहा है और रोचक मुकाबला है। रन संख्या फिलहाल 15 रन बगैर किसी नुकसान के। दूसरे ओवर की कहानी आप देख रहे हैं। इंटरेस्टिंग मुकाबला है, रोचक मुकाबला है। 2025 के अंदर आज शाम किसके नाम, और ये आने वाला सूरज, ये ढलने वाला सूरज, ये किसके नाम पर रहेगा। इस ओवर के अगली गेंद अपने बॉलिंग मान पर ओवर द विकेट। अक्रॉस द स्टंप चलेंगे, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रैवल हो रही है। खिलाड़ी एक बार फिर देखिए गेंद के पीछे आ रहे हैं। शैलेश को आप देख रहे हैं, अच्छी फील्डिंग। जब तक थ्रो करे, जब तक एक बार फिर फील्ड करे, थ्रो करे, तब तक 2 रन मुकम्मल गए। रन संख्या 2 रनों के साथ 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 17 रन बने गए। और पहले ओवर की कहानी हमने देखा था शैलेश कोलकान की अगर बात की तो उस ओवर के अंदर 13 रन, इस ओवर के अंदर राजकिरण बोले आए और उन्होंने 4 रन का ओवर किया। वापसी की है गेंदबाजों ने। रन संख्या 17 रन बगैर किसी नुकसान के। 2 ओवर का खेल समाप्त। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे, चर्चा जाएगी, गुफ्तगू जारी रहेगी। शुक्रिया। वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। फिटनेस क्रिकेट क्लब प्रेजेंट चिपटन प्रीमियर लीग 2025 और चौथा साल। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, अपने बॉलिंग मान पर गौरव आएंगे। अपनी ओर से पहला टीम कर से तीसरा ओवर लेकर गेंदबाजी करके 2 ओवर के बाद 17, पहले ओवर में 13, दूसरे ओवर में 4। गेंदबाजी करने गेंदबाज तैयार, अच्छी गेंद बल्ले के नीचे से पर लगने के बाद ऑन साइड की तरफ गेंद जाते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी 1 रन मुकम्मल होता हुआ तेजी के साथ दूर लगा रही है। पर्याप्त समय था, मौका था और आंखों में इशारा के 1 रन मुकम्मल करते हुए रन संख्या फिलहाल 18 पर पहुंचे बगैर किसी नुकसान के। ओवर नंबर 3 चल रहा है। गौरव शेट्टे गेंदबाजी कर रहे हैं। छोटा रन अप ओवर द विकेट। अच्छी गेंद है, क्रॉस द स्टंप चले गया। ऑन साइड पर खेलते हुए तारामंडल में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी है और कैच छूट गया। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी शैलेश कोलकान थे, इन्होंने प्रदीप काटकर का कैच छोड़ा गया। पकड़ो क्या, जीतो मैच, कैचेस विन द मैचेस, इतना आसान नहीं है। 1 रन के साथ इजाफा होने बना के रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर अब जाकर बढ़ते हुए कैच छूटने के बाद 1 रन मुकम्मल किया। स्कोर कार्ड फिलहाल अब जाकर बढ़ता हुआ 19 ऑन बोर्ड। तीसरे ओवर की कहानी
इस ओवर की अगली गेंद, छोटी गेंद है, कमजोर गेंद है, ऑन साइड पर खेलते हुए छोटी गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया गया, खराब गेंद पर सही नसीहत, गेंद बाउंड के बाद 6 रन, ब्यूटीफुल शॉट। शुक्रिया। रन संख्या अब जाकर बढ़ती हुई 25 रन। एक्शन रिप्ले के अंदर देखिए क्या हुआ था, पीछे गेंद थी, कमजोर गेंद थी, दमदार स्ट्रोक बल्लेबाज प्रथमेश यादव द्वारा पढ़ लिया और उसके बाद जड़ दिया बाउंड्री लाइन के बाहर। ब्यूटीफुल शॉट, मिडल ऑफ द बैट, छोटी गेंद थी, कमजोर गेंद थी, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का, मिला मौका, जड़ दिया छक्का। रन संख्या 25 बगैर किसी नुकसान के। तीसरा ओवर चल रहा है, ओवर द विकेट, उड़ा आसमान की तरफ, तारामंडल में खेलते हुए लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी है और ये गेंद लगने के बाद अंदर की तरफ रुकी है। देखना कि इस गेंद को देखिए शरीर पर लगने के बाद अंदर की तरफ क्या बाहर गया, अंदर 6 रनों का इशारा हुआ के 6 रनों का इशारा है, चली गई बाहर 6 रन। खराब फील्डिंग का प्रदर्शन, 6 रनों के 7 रन से क्या आप जाकर 31 पर पहुंचे गए और ये बाहर गई थी, इनको लगने के बाद बाहर की तरफ चली गई। रन संख्या फिलहाल 31। शैलेश कोलकान से बहुत बड़ी गलती हो रही है, कैच लेना बहुत जरूरी है, पकड़ो कैच जीतो मैच। प्रथमेश यादव जैसे खिलाड़ी का कैच छूटने के बाद 6 रन आए। रन संख्या 31 बगैर किसी नुकसान के। 2 गेंदों में गलतियां हुई है, शैलेश कोलकान की तरफ से गलती होती हुई कैच छोड़ रही है और कैच का महत्व बहुत महत्वपूर्ण कैच था, बड़े खिलाड़ी का कैच था, बड़ा विकेट मिल सकता था और इन्होंने कैच छोड़ा। रन संख्या फिलहाल 31 रन बगैर किसी नुकसान के। ओवर द विकेट, शानदार गेंद, टप्पा खाने के बाद आगे की तरफ गेंद थी, बल्लेबाज इस गेंद को छेड़छाड़ी नहीं करना चाहते थे। टप्पा खाने के बाद हरकत करती हुई गेंद, स्विंग होती हुई गेंद बाहर की तरफ निकली, विकेट कीपर के दस्तानों में, रन की कोई गुंजाइश नहीं है। नागा अर्जुन काबरे की टीम बल्लेबाजी कर रही और शानदार है, बल्ला हवा में घुमा, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। ओवर की समाप्ति, रन संख्या 31 बगैर किसी नुकसान के। 3 ओवर का खेल समय, आखिरी ओवर के इस तीसरे ओवर के आखिरी गेंद पर कहानी देखिए क्या थी, बल्ला हवा में घुमा, गेंद टप्पा खाते हुए, हरकत करते हुए, शरारत करते हुए विकेट कीपर के दस्तानों में। यो गेंदबाज जो है ना उनको भी पता है, गौरव शेट्टी को पता है, स्विंग द मिस, अगर ये हरकत करेंगे तो बरकत पाएंगे। 3 ओवर का खेल समाप्त है, रन संख्या कुल मिलाकर 31 रन। विकेट की बात कीजिए तो विकेट नहीं गिरा है, साझेदारी बन रही है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ वापस आएंगे। माइक्रोफोन पर विनायक उर्फ बाबले यादव जुड़ रहे। षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय किरण। अत्यंत महत्वाच्या मॅच दोन्ही संघांसाठी आजच्या सत्रातील शेवटची मॅच असेल। किरण सज्ज झाले, राईट ऑफ द विकेट। हो, इथे मात्र सुरेख षटक क्रमांक 3 आणि तदनंतर पहिल्या चेंडूवरती काय सुरुवात केली। फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग अर्थात CPL 2025 पर्व 4 दुसऱ्या दिवसातील शेवटची मॅच दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय। इथे तुम्ही जिंकलात तर शेवटच्या दिवसाचं तिकीट कन्फर्म करणारी ही लढत आहे। प्रदीप आणि प्रथमेश जोडी मैदानात पाहतोय, पुन्हा एकदा किरण, फुल टॉस चेंडू होता, प्रॉपर टायमिंग होत नाहीये, लॉंगॉनच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय, सुंदर क्षेत्ररक्षण आहे। राजकिरण आपण पाहिलं तर सुरेख कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पाहतोय, गुहागरशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि तदनंतर बघा 1 धाव मात्र मिळते, धावसंख्या 1 निवडते, धावसंख्या होती 32 धावा, बिनबाद 32, चांगली सुरुवात आहे, चांगली पार्टनरशिप आहे। संध्याकाळचं सत्र आहे, पाहूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जातंय। इथे मात्र फुल टॉस आणि इथे मात्र पाहिलं तर 1 बाउन्स, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार, येतोय दमदार असरदार CPL चौकार डीजे। थँक्यू। इथे बघा सुरेख फटका होता, आतापर्यंत पहिला चेंडू डॉट, नंतर सिंगल, तदनंतर आपण पाहिलं चौकार, धावसंख्या होती 36 धावा। पुन्हा एकदा सज्ज झाला आहे किरण टसाळे, पुन्हा एकदा फुल टॉस, इथे मात्र चेंडू व्यासपीठाच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क, बिग षटकार डीजे।
थँक्यू. इथे बघा या सामन्यात किरण टसाळ्याला गोलंदाजी पार्ट टाइम गोलंदाज म्हणून वापरले जाते. सुरुवात चांगली केली होती. पहिल्या 2 चेंडूवरती केवळ एक धाव दिली, तदनंतर दोन्ही फुलटॉस होते. फुलटॉस चेंडूवरती देखील एक कौशल्य असतं. चौकार मारणं, षटकार मारणं, गॅपमध्ये ढकलतं. इथे मात्र बघा सेट बॅट्समन ज्याच्या बॅटमधून अप्रतिम फलंदाजी पाहतोय प्रथमेश. पहिल्या सामन्यात फेल गेला होता, तदनंतर एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. महत्त्वपूर्ण सामन्यात चांगली कामगिरी करतोय, जबरदस्त कामगिरी करतोय. 42 धावा फलकावरीत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र येस झेल टिपलाय. पहिल्या टिपला झेल सुटला होता, त्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टला झेल मात्र टिपलाय. प्रत्येश बेस्ट बॅक टू द पॅव्हेलियन आणि इथे मात्र चांगली इनिंग संपते. तदनंतर विकेट देखील पडते. पहिला फलंदाज बाद होतोय. सुंदर झेल टिपलाय, विकेट गिरता हुआ. येस डीजे बचता हुआ. थँक्यू. यस CPL 2025 शेवटचं मार्च आपण पाहतोय. इथे एका विकेटची फार नितांत गरज होती. उमसाई संघाला एका विकेटची फार गरज होती आणि अशा वेळी बघा किरण टसाळाला पार्ट टाइम गोलंदाज म्हणून गोलंदाजीवरती आणलं गेलं. तदनंतर चांगली सुरुवात केली, तदनंतर चौकार षटकार प्रत्युत्तर दिलाय. इथे प्रत्युत्तर दिलाय किरण टसाळेने. हिमे देखील ऑलराऊंडर खेळाडू आहे. आक्रमक फलंदाज ज्याच्या बॅटमधून 12 चेंडू फेस केले, 4 षटकार मारले, एक चौकार मारला. 31 धावांची एक दमदार सुरुवात ज्याच्या बॅटमधून, त्याला मात्र बाद केलंय. इथे किरणने सज्ज झालाय, इथे अमन सज्ज झालाय. पुन्हा एकदा राईट टर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. तदनंतर आपण पाहिलं पंचांचा इशारा देखील येतोय लेग बाईटच्या स्वरूपात. अशा प्रकारे बघा इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 43 धावा. अद्याप 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. फिटनेस क्रिकेट क्लब आयोजित चिपळूण प्रीमियर लीग 2025चा थरार. तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजेच्या माध्यमातून एक डीजेचा थरार. डीजे. थँक्यू. विनंती असेल, जास्त टीम मीटिंग नको आहे. शेवटचं मॅच आहे. हळूहळू आपण पाहिलं तर सूर्य देखील मावळत चाललाय. आपणास विनंती करतो, हा मॅच दोन्ही संघांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि आमच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक सामना हा 6 षटकांचा आतापर्यंत खेळवला गेलाय. CPL 2025च्या माध्यमातून पाहिलं तर कालच्या सत्रातील सर्वांनी चांगलं सहकार्य केलं होतं. कालच्या सत्रात वेळेचं भान ठेवलं होतं. सो कालच्या सत्रात सामने 4:45 वाजता संपले होते. सर्व सामने म्हणजे 5 मॅचेस झाल्या आणि आज देखील बघा शेवटची मॅच आहे. परंतु आज आता मात्र वाटलं पाहिलं तर 5 वाजले, तर म्हणजेच एक इनिंग अंत्यबी बाकी, म्हणजे 8 षटकांचा खेळ इथे आहे आणि इथे मात्र फलंदाजी करण्याला कोणते अडचण येणार नाही. त्या दृष्टीने आपण सहकार्य करा. षटक क्रमांक 6 माफ करा 5 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले गोलंदाज राजकिरण. इथे अमन आहे स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर प्रदीपने काशी प्रभावित केलं ह्या स्पर्धेमध्ये. पहिल्या सामन्यात 15 चेंडू 35 धावांची खेळी होती. तदनंतर या खेळाडूचा ज्या प्रकारे आत्मविश्वास वाढलाय, ज्याच्या जोरावरती प्रत्येक इनिंगमध्ये अपडेट्स दिलेत, चांगली कामगिरी केली. इथे देखील बघा सलामीला आलाय आणि त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. परंतु सेन्सिबल क्रिकेट आहे, आक्रमक देखील आहे आणि ते मात्र आक्रमण करावं देखील लागेल. इथे बघा येस आपण पाहिलं तर हाफ पॉली स्वरूपाचा चेंडू होता. इथं थोडंसं फंबल होताना पाहतो क्षेत्ररक्षकाला, त्याचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होतंय. इथे एका धारावीला फार महत्व आहे मित्रांनो, कारण हा डू ऑर डाय, जिंका किंवा मरा, जिंकेल तो टेकेल, हरेल तो बॅक टू द पॅव्हेलियन. येस इथं मात्र अस्तित्वाची लढाई, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सायंकाळच्या सत्रात. आणि इथे आपण पाहिलं तर दर्दी गर्दी देखील होते या सामन्यासाठी. राजकिरण सज्ज झाले अमनसाठी. इथं मात्र अमनच्या बॅटमधून निघालेला फटका, चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय आर पार. आणखीन एक मस्ट डिडेड अमन ब्रँडेड षटकार. डीजे. थँक्यू.
थँक्यू डीजे. आपण पाहिलं तर मागच्या देखील सामन्यात 70 धावांचा पाठलाग करायचा होता. रुद्रची चांगली सुरुवात झाली होती. वन मॅन शो, वन मॅन आर्मी आपण पाहिली होती. 16 चेंडू फेस करताना 41 धावा केल्या होत्या. यस, नाझीम फकीर मैदानाच्या चारी बाजूला आक्रमण केलं. तदनंतर असं वाटलं होतं ज्या प्रकारे सुरुवात होती हा एकतर्फी मॅच होईल. मी सांगितलं होतं क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि ते मात्र काय गोलंदाजी केली होती शेवटच्या षटकात. इथे बघा बॅक टू द बॉलर. चेंडू पुन्हा एकदा फरार. व्यासपीठाच्या डोक्यावरून पुन्हा एकदा चेंडू जातो सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार. बिग बिग गोइंग गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. यस, आपण पाहिलं तर आणि ठाऊक होतं अमनला, ठाऊक आहे प्रदीपला की इथे बघा आपल्याला जर चांगलं टार्गेट सेट करायचं असेल, हा सामना जिंकायचा असेल तर कोणा एका गोलंदाजाला टार्गेट बनवावं लागेल. सो इथे टार्गेट बनवलं जातंय. बघा 3 चेंडूवरती 13 धावा आहेत. षटकारांची हॅट्रिक होते का पाहूया. सज्ज झाले राजकिरण. स्ट्राईकवर अमन. दोन्ही गुहागरशी बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. इथे बघा घुटना टेक, परंतु प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू पडते नोमॅन्स लँडमध्ये आणि इथे मात्र सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या होते 59 धावा. सायंकाळच्या सत्रात इथे जर का तुम्ही 70-75 पर्यंत मजल मारली लढण्यासाठी, भिंडण्यासाठी, नंड्यासाठी एक चांगली लढत म्हणावी, चांगला स्कोर म्हणावा लागेल सायंकाळच्या सत्रात. कारण इथे सायंकाळच्या सत्रात धावांचा पाठलाग करताना थोडं स्ट्रगल होताना पाहिलंय. मागच्या सामन्यात देखील पाहिलं होतं. इथे बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. पुन्हा एकदा राजकिरण सज्ज झाले. स्ट्राईकवर अमन. हो इथे बघा, इथे आपण पाहिलं तर मोठा फटका खेळायचा होता डीप मिड विकेटच्या स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु इथे बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळते. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. एक्झॅक्टली 60 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक अर्थात 5व. 5व्या षटकातील यस आपण पाहिलं तर शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नक्कीच प्रदीप सलामीचा फलंदाज सेट बॅट्समन आहे. त्याला बॉल निमित्त आता बॉल फुटबॉल सारखा दिसतोय. इथे बघा पंचांचे हात समांतर. क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक धाव अवांतर. अवांतर धाबेने संघाचे तिथे होते मित्रांनो 61 धावा. केवळ आणि केवळ एक फलंदाज बाद झालाय. त्याने देखील सुरेख कामगिरी केली आणि तदनंतर बघा 31 धावांचं योगदान दिलंय 12 चेंडूमध्ये आणि 4 षटका मारलेत प्रथमेशने. व्हॉट बॅटिंग. सुरेख फलंदाजी पाहिली षटकातील शेवटचा चेंडू आहे. इथे मात्र बघा इथं बॅक टू द बॉलवर चेंडू येतोय. लॉंग ऑफच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव पूर्ण केले. सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आणि अशा प्रकारे बघा 5 षटकांचा खेळ मात्र इथे संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 63 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीवरती कोण येणार तोपर्यंत ऐकत राहा, पाहत राहा CPL 2025 पर्व तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. यस डीजे. थँक्यू. आणि इथे बघा शेवटचं षटक टाकण्यासाठी स्वतः कर्णधार म्हणजेच गौरव शेट्टे याने, गौरव शेट्टेने हा सीझनमध्ये चांगली कामगिरी केली. पुरुष इथे झालेल्या लेदर क्रिकेट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला होता. आणि तदनंतर पाहिलं तर या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. आणि हे निर्णायक षटक आहे. हे जर आपण पाहिलं 6 चेंडूचा खेळ आहे, परंतु हे 6 चेंडू फार विशेष आहेत. कारण इथून मात्र टार्गेट किती धावांचं सेट केलं जाणार दर्शवणारे चेंडू दोन्ही बॅट्समन सेट आहेत. आणि इथं आपण पाहिलं तर अमनने देखील आग उठणारी फलंदाजी केली आतापर्यंत. खेळतं वैयक्तिक 18 धावांवरती त्याने चेंडू पेस केलेत 5, ज्याच्यामध्ये 2 षटकार मारलेत. 18 धावांवरती खेळतोय. इथे मात्र बघा सुरेख आपण पाहिलं तर ह्या चेंडूवरती ह्याचं चांगल्या प्रकारचं वर्चस्व आहे. या स्लिक स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो. पहिला चेंडू डॉटने सुरुवात केली आणि ते अमन बघा विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. खेळायचं होतं मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने, परंतु काय चेंडू हाताळलाय. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. षटक क्रमांक शेवटचं आणि अंतिम आपण पाहतोय. यस इथे मात्र आतापर्यंत 63 धावा फलकावरती लागल्यात. 12ची सरासरी आपण पाहिले. आणि या षटकाचे जे 5 चेंडू आहेत इथे बघा
कशा प्रकारे हाताळले जात आहेत. सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर नक्कीच डीप स्क्वेअर लॅक आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफच्या पट्ट्यात एक खेळाडू, सर्कलच्या आत कव्हरमध्ये एक खेळाडू आहे. काय गोलंदाजी आहे. आणि आतापर्यंत गौरवला ॲज अ बॅटर म्हणून आपण खेळताना पाहिले क्रिकेटच्या पटलावरती, परंतु मागील 2 वर्षाचा इतिहास आपण पाहिला तर त्याने गोलंदाजीवरती देखील चांगल्या प्रकारची पकड निर्माण केली. आणि बघा लेग स्पिन स्वरूपाची गोलंदाजी करतो. आतापर्यंत जखडून ठेवलं. शेवटचे षटक हे स्लॉग ओव्हर आहे आणि अशा या स्लॉग ओव्हरमध्ये मात्र जखडून ठेवला आहे. इथे बघा फुलटॉस चेंडू होता. तदनंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय. नक्कीच सीमारेषेचा वेध घेताना चेंडू जातोय सीमारेखा पार, येतोय परार. मस्ट निडेड चौकार. ऐकूया डीजेचा तरार. थँक्यू 67 धावा फलकावरती लागतात. सज्ज झाल्या पुन्हा एकदा. इथे मात्र मोठा फटका येतोय. इथे जातोय पुन्हा एकदा. मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेखा पार, आर पार. अमान ब्रॅडेड आणखीन एक सुरेख, अप्रतिम सुरेख षटकार. डीजे. थँक्यू 73 धावा फलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय गौरव शेट्टे. इथे मात्र बॅट चिकट घेऊन शॉर्ट टर्नमेंटच्या पट्ट्यात कोणत्या धावेसाठी मात्र इथे कॉल केला जात नाही त्याला ठाऊक आहे. माझ्या बॅटमधून मोठे फटके येतात. 73 धावा फलकावरती आहेत. आणि बघा पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू असेल. आणखीन एक टार्गेट सेट करणार हे षटक शेवटचा चेंडू असेल. बघूया 73 धावा ऑलरेडी झाल्या आहेत. आणि ह्या चेंडूवरती बघूया गोलंदाज ठरणार हवी की फलंदाज ठरवणारा. हा शेवटचा चेंडू आहे, महत्त्वाचा चेंडू आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गौरव शेट्टे. स्ट्राईकवर आहे अमन. ऑलरेडी शफल झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. चेंडू जातोय डीप फाईन लेगच्या पट्ट्यात. आणि इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमा रेखा पार, येतोय शेवटच्या चेंडूवरती दमदार असरदार या CPL 2025चा सुरेख चौकार. यस डीजे. थँक्यू. येस आपण पाहिलं प्रथम फलंदाजी करताना इथे 77 धावा फलकावरती आल्यात. 78 धावांचं टार्गेट असेल आणि बरोबर 13च्या सरासरीने येणाऱ्या 36 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील. धावांचा पाठलाग करताना बघूया काय घडले फलंदाजीमध्ये. बघा प्रदीप सलामीसाठी गेला होता. सिंगल डबल्स एक चौकार देखील होता आणि 11 धावांचं योगदान दिले. तदनंतर प्रथमेशने 31 धावांचं योगदान दिले. 4 बिग षटकार, 12 चेंडू फेस केले आणि एक चौकार देखील मारला. म्हणजे 31 धावांचं त्याचं योगदान. परंतु अमन ज्याने बघा सुरेख फलंदाजी केली. 3 षटकार मारले, 2 चौकार मारले